गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू द डीजेड अकॅडमी को पॉवर बाय श्री गणेश ज्युनियर कॉलेज कोराड. तर बघा, आपण विद्यार्थी मित्र हो बघत होतो इंटिग्रेशन मॅथमॅटिक्स सेकंड इनडिफिनाइट इंटिग्रल बद्दल आपण माहिती बघत होतो. ओके, तर इनडिफिनाइट इंटिग्रल मध्ये माहिती बघत असताना आपण परत एकदा मी पूर्ण चॅप्टर रिवाइज करतो एक 5 मिनिटांमध्ये आणि मग आपण काय करूया, सुरुवात करूया. ओके, तर आपण पहिल्यांदा डेफिनेशन बघितली, अल्जेब्रा बघितला इंटिग्रेशनचा. ओके, इंटिग्रेशनचा अल्जेब्रा म्हणजे काय की सपोज दोन फंक्शन असेल इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स डीएक्स. ओके, दोन फंक्शन ऍडिशन असेल आणि इंटिग्रेशन साइन असेल तर आपण काय करू शकतो, तर या दोघांनाही सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करू शकतो. जस्ट लाईक इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स डीएक्स. ओके, त्या पद्धतीने प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. ओके, परंतु यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की जर दोन फंक्शन मध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर आपण सेपरेट मल्टिप्लिकेशन लिहू शकत नाही. म्हणजे थोडक्यात लिहिलं, एफ ऑफ एक्स इंटू जर असेल जी ऑफ एक्स तर इथं आपण इंटू करू शकत नाही. इट इज टोटली रॉंग. तर या पद्धतीचे जर प्रॉब्लेम आले तर आपण काय करणार, तर आपण ते हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे. पण मात्र प्लस और मायनस असेल तर तुम्ही सेपरेट इंटिग्रेशन घेऊ शकता. ओके, तर फर्स्ट लेक्चर मध्ये आपण सर्व इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहून दिले, ज्याला आपण स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणतो. ओके, मग स्टँडर्ड फॉर्म्युले म्हणजे काय, तर डीएक्सचं इंटिग्रेशन एक्स असतं, पहिला फॉर्म्युला त्याला आपण 0 नंबरचा फॉर्म्युला म्हणतो. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर अपॉन 2 असतं, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3 असतं. असं करत करत जर एक्स रेस टू एन आलं तर एक्स रेस टू एन चं इंटिग्रेशन असतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस कॅपिटल सी, वेअर सी विथ इंटिग्रेशन कॉन्स्टंट. ओके, त्यानंतर आपण बघितलं की 1 अपॉन एक्स चं इंटिग्रेशन लॉग एक्स असतं, ई रेस टू एक्स चा ई रेस टू एक्स, ए रेस टू एक्स चा ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. डिफरन्शिएशन आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले आपल्याला माहिती आहे, आपण ते इंटिग्रेशनचे रिमाइंड करून ठेवले. ओके, असं करत पुढे करता करता साइन इनवर्स ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह जसा 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर येतो, तसाच 1 अपॉन अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन हे साइन इनवर्स ऑफ एक्स आपण लिहू शकतो किंवा आपण ते प्रॉब्लेम इथे घेतलेले आहेत. ओके, मग पहिला त्यामध्ये आपण एक महत्वाचा मुद्दा घेतला की इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डीएक्स, याचा आपण आन्सर म्हणतो लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. आणि यावरती आपण एक्सरसाइज 1.1 बरेचसे काय केली, सॉल्व्ह केली. ओके, प्लस मायनस तर सेपरेट येऊन आपण इंटिग्रेशन घेतो. रूट एक्स कसा लिहिता येईल, एक्स रेस टू 1 अपॉन 2 आणि एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला वापरून आपण ते काय करू शकतो, सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर ह्या पद्धतीने आपण पहिला फॉर्म्युला घेतला, त्यावरची बरेचसे काही एक्झाम्पल घेतले. आपला पॉइंट ऑफ व्ह्यू असा होता त्या प्रॉब्लेम कडे बघितल्यानंतर की न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर मध्ये अवेलेबल आहे का. ओके, जशाच्या तसा अवेलेबल असेल तर आपण थोडक्यात आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 डीएक्स. ओके, एक्स स्क्वेअर 2x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 डीएक्स, ज्यादा काही विचार करण्याची गरज नाहीये. याचा आन्सर डायरेक्ट आपण लिहू शकतो लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 कॅपिटल सी. असं का केलं, मला का आठवलं, कारण की एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये डायरेक्ट अवेलेबल आहे 2x आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 नाही आलेला. ओके, म्हणून याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ किती आहे, लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 1 आहे. ओके, प्लस सी, वेअर सी विथ इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे. मग अशा प्रकारचे साइन एक्स, परंतु आपण जर बघितलं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स प्लस साइन एक्स प्लस 6 असं असेल, इथं मात्र साइन स्क्वेअर एक्स चा डेरिव्हेटिव्ह 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स अवेलेबल नाही. परंतु एक छोटीशी गोष्ट आपल्या लक्षात आली की जरी कोणाचा डेरिव्हेटिव्ह पूर्ण डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये नसेल, परंतु मात्र sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x आहे, म्हणून मी sin x ला t मानलं. काय मानलं, t मानलं आणि आपण तो प्रॉब्लेम तिथं सॉल्व्ह केला. ओके, जर जसं जसं अवेलेबल असेल तर लॉग ऑफ मॉड ऑफ आणि जर काहीतरी एखादा डेरिव्हेटिव्ह असेल तर पुट करतो आणि तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करतो. ओके, त्यानंतर आपण ह्या मेथड झाल्यानंतर एक दुसरी मेथड बघितली की जी मेथड होती बघा, कोणती मेथड होती, यामध्ये आपण स्टार्टअप केलं, ही पहिली मेथड आपण म्हणूया आणि त्यानंतर आपण मेथडला सुरुवात केली. पहिला आपला टाइप होता, कोणता टाइप असेल तुमच्या माहिती असेल किंवा ट्री डायग्राम मध्ये आपण घेतलेला आहे. पहिला प्रॉब्लेम होता आपला टाइप नंबर फर्स्ट, आपण घेतलं इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डीएक्स. याचा आन्सर आपण लिहितो लॉग ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ओके, दुसरा प्रकार आपण घेतला, हा फर्स्ट नंबरचा दुसरा, इंटिग्रेशन ऑफ a sin x प्लस b cos x अपॉन c sin x प्लस d cos x dx. ओके, या पद्धतीने और इंटिग्रेशन ऑफ a into e raised to x प्लस b
अपॉन c into e raised to x plus d into dx. याची मेथड आपण घेतली, काय मेथड घेतली आपण? पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a into d by dx of denominator plus b into काय डिनॉमिनेटर. याचं उत्तर पण माहिती आहे आपल्याला, आन्सर पण माहिती आहे, ax plus b into d by dx of किती डिनॉमिनेटर. ओके, या पद्धतीने आपण बरेचसे प्रॉब्लेम इथं बघितले, सॉरी a b into डिनॉमिनेटर. ओके, ही मेथड आहे. त्यानंतर आपली थर्ड मेथड आपण घेतली. ओके, काय थर्ड मेथड? 1 upon ax square plus bx plus c oblique integration of 1 upon under root of ax square plus bx plus c into dx. याची मेथड काय? याची मेथड कंटिन्यू, इथे आपण फॉर्म्युले बघितले, 1 upon under root of a square plus x square minus x square. ओके, x square minus a square plus or minus under root मध्ये या पद्धतीने एक 6-7 फॉर्म्युले आपण बघितले आणि तो टॉपिक आपण इथं कव्हर केला. ओके, त्यानंतर आपण घेतलं i is equal to integration of 1 upon px plus q upon ax square plus bx plus c, और रूट न घेता आपण तो घेतला px plus q upon ax square plus bx plus c. ओके, त्यानंतर आपण टाइप घेतलं बघा इंटिग्रेशन ऑफ, इथं मात्र पुट न्यूमरेटर इज इक्वल टू a into d by dx of denominator plus only b, comparing coefficient value of find the a and b by simultaneous equation सॉल्व करतो आपण. ओके, यामध्ये घेतलं 1 upon a sin x plus b cos x dx असेल. I is equal to integration of a sin square x. ओके, sin square आणि cos square आला असेल तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय cos square x. पुट 1 plus tan square is equal to sec square x. sec square x ची व्हॅल्यू ओनली डिनॉमिनेटर म्हणलो. कन्वर्ट टू द प्रॉब्लेम दिस वे and solve this way. म्हणजे या पद्धतीने आपण पूर्ण इंटिग्रेशन चॅप्टर इथं बघितलेला आहे. हाफ पार्ट म्हणतो आपण तिथं. ओके, बाय मेथड ऑफ सबस्टिट्यूशन, आणि आपण मेथड ऑफ बाय बघणार आहोत आज, मेथड ऑफ बाय पार्ट्स. ओके, तर इंटिग्रेशनचं हे सर्व टाइप आणि मेथड याचा व्यवस्थितपणे समजून घ्या. जे काही प्रॉब्लेम त्याचे कसे असतील, एक्सेप्शनल प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा काय करा तुम्ही प्रयत्न करा, आणि जे प्रॉब्लेम ऑप्शनल मध्ये आहेत एक्झिस्टनल आहे, थोडे व्यवस्थितपणे सांगितलं तुम्हाला. अंडरस्टँड नॉलेज आणि स्किल ऑफ डेव्हलपमेंट स्किल असेल ते प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितले की हे महत्वाचे आहेत. ओके, तर आज आपण इंटिग्रेशन मध्ये इनडिफाइनाइट इंटिग्रेशन महत्वाचा प्रकार बघणार आहोत, बाय पार्ट. ओके, बाय पार्ट मेथड ऑफ सबस्टिट्यूशन नंतर बाय पार्टने आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर बाय पार्टचा प्रॉब्लेम म्हणजेच काय, जर दोन फंक्शन तुम्हाला एकमेकाला इंटिग्रेशन मध्ये येत असेल, इंटिग्रेशन ऑफ f of x into g of x dx, जर दोन इंटिग्रेशनचं मल्टिप्लिकेशन असेल आणि त्यांचा तुम्ही इंटिग्रेशन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते सॉल्व करणार कसं, तर त्यासाठी आपण म्हणतो बाय पार्ट रूल ऑर लेट, LIATE. ओके, बाय लेट रूल. ओके, किंवा बाय पार्ट आपण या पद्धतीने आपण इथं घेतलेले. ओके, तर या पद्धतीने आपण माहिती आज घेणार आहोत आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करायचा कसा ते पण इथं तुम्हाला आपण इथं घेणार आहोत. ओके, तर सर्वात महत्त्वाचा आहे थेरम फॉर HSC. थेरम फॉर HSC तुमची काय बोर्ड एक्झाम असणार आहे, त्या बोर्ड एक्झाम मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट रूल ऑफ बाय पार्ट थेरम. मग तो थेरम काय आहे, त्याचं स्टेटमेंट काय आहे ते इथं लिहूया. ओके, त्याचं स्टेटमेंट आहे if f of x, if u and v म्हणलं तरी चालतं, if u and v are differentiable function of x, then जर u आणि v नावाचं दोन फंक्शन असेल, जसं u म्हणजे f of x आणि v म्हणजे g of x, कोणाचं फंक्शन आहे ते डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, म्हणजे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकत असेल तर काय आहे, तर इंटिग्रेशन ऑफ u into v dx, त्या दोघांचे इंटिग्रेशन हे येणार u कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस बिग इंटिग्रेशन d by dx ऑफ u इंटिग्रेशन ऑफ v dx इंटू ब्रॅकेटचा dx. हे आहे तुमचं बाय पार्ट थेरम किंवा बाय पार्ट रूल किंवा लेट रूल असे याला म्हणतो. हे कधी वापरायचं सर्वात महत्वाचं, बघा आपल्याकडे गाडी आहे पण ती चालवायची कशी हे तर माहिती पाहिजे, असून काही फायदा नाही, नुसता पाठ करून ठेवला याचा काही उपयोग नाही. जर दोन वेगवेगळे फंक्शन एकमेकाला मल्टिप्लिकेशन मध्ये असतील आणि त्याचं तुम्हाला जर इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही बाय पार्ट रूल वापरू शकता.
बघा हा दिसतो कसा. सपोज एक प्रॉब्लेम तुमच्या समोर आला, I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू लॉग एक्स. ओके, हे दोन फंक्शन आहे, या दोन फंक्शन मध्ये मी मल्टिप्लाय घेतलेला आहे. ओके, म्हणजेच काय, हा साइन एक्स फंक्शन आणि लॉग एक्स दोन वेगवेगळे फंक्शन आहे आणि फंक्शनचे प्रकार आपल्याला माहिती आहे. लॉगॅरिथमिक आहे, इनव्हर्स आहे, अल्जेब्रिक आहे, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आहे. ओके, एक्सपोनेन्शियल आहे. या पद्धतीच्या आपण फंक्शन असं म्हटलं जातं. ओके, तर या पद्धतीचा प्रॉब्लेम जर आला तर तो सॉल्व्ह करायचा कसा, तर बाय पार्ट रूलने तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आणि मग बाय पार्ट रूल जर तुम्हाला प्रूव्ह करायचा असेल तर या पद्धतीने आपल्याला तो प्रूव्ह करावा लागतो. याचा प्रूफ मी आता इथं घेणार आहे. प्रूफ अतिशय मजेशीर आहे, इंटरेस्टिंग आहे, स्मॉल बट स्वीट आहे, परंतु एचएससी एक्झाम साठी खूप आणि खूप महत्वाचं आहे. तुम्हाला 2021 साठी मात्र ते खूप महत्वाचं आहे. व्यवस्थितपणे एकदा बघा, एकदा सॉल्व्ह करून बघा, दोनदा सॉल्व्ह करून बघा. एक थेरॉटिकल आहे, म्हणजे असं काही तो प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम खूप सोपे इझी आहे. फॉर्म्युला पार्ट असेल तर ते इझिली सॉल्व्ह करू शकतात, परंतु तो थेरम आपल्याला प्रूव्ह करायला काय असणार आहे, किचकट आहे. ओके, तर आपण याबद्दलचा थेरमचं प्रूफ आता इथं बघणार आहोत. ओके, तर बघा आपला प्रॉब्लेम असा, इफ यू अँड व्ही आर द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. u आणि v हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे विथ रिस्पेक्ट टू x, देन देअर इंटिग्रेशन इज इंटिग्रेशन ऑफ u into v u into v dx minus b integration of in bracket d by dx of u into v dx. ते u आणि v च्या ऐवजी फर्स्ट आणि सेकंड असंही बऱ्याचशा बुक मध्ये घेतलेला आहे. ओके, सर्वात प्रथम हे हा फॉर्म्युला जो आहे तुम्हाला रिमाइंड करावा लागेल आणि तो वापरायचा कधी, तर दोन फंक्शन एकमेकाला इंटिग्रेशन मध्ये असतील आणि दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन असेल आणि त्याचं जर तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं असेल तर तुम्ही हा थेरम वापरू शकता. जस्ट लाईक डिफरन्शिएशन मध्ये तुम्ही u into v रूल वापरला. ओके, जर दोन फंक्शन एकमेकाला मल्टिप्लिकेशन मध्ये असतील आणि त्याचा जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर तिथं आपण u into v रूल वापरतो ऑफ द डिफरन्शिएशन. मग u into v रूल फॉर डिफरन्शिएशन आणि u and v रूल टू द इंटिग्रेशन हे दोन वेगवेगळे आहेत. व्यवस्थितपणे समजून घ्या, एक डिफरन्शिएशन साठी आहे आणि एक इंटिग्रेशन साठी. ओके, तर आज आपण बघणार आहोत इंटिग्रेशनचा u into v रूल कसा सॉल्व्ह करायचा. लेट मी सुरुवातीला फर्स्ट स्टेप घेतो. लेट ही फर्स्ट स्टेप, फर्स्ट मार्क. ओके, इंटिग्रेशन ऑफ v dx. एक v आहे, v चं इंटिग्रेशन मी w असेल तर असं गृहीत धरलेलं आहे. v चं इंटिग्रेशन काय असेल, w येत असेल. म्हणजे काय, जसा x चा डेरिव्हेटिव्ह 1 येतो तसं x चा डेरिव्हेटिव्ह x चं इंटिग्रेशन x² येतं. मग जसं एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येत असेल तर नक्कीच त्याचं इंटिग्रेशनही येत असेल, कारण की डेरिव्हेटिव्ह अँड अँटी डेरिव्हेटिव्ह आर अँटी क्लब. म्हणजे काय, जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर हे येतो आलेल्या आन्सरचं इंटिग्रेशन घेतले तर परत डेरिव्हेटिव्ह. ओके, एक अँटी डेरिव्हेटिव्ह जसं लॉग आणि अँटी लॉग यासारखे. तर एक v आहे, तर v चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि म्हणून त्या v चा इंटिग्रेशन w येते. त्याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट म्हणते. आता दोन्ही बाजूचा मी डेरिव्हेटिव्ह घेतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. पहिली स्टेप काय, की एक v चं इंटिग्रेशन w येते. ओके, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग d by dx of integration of v dx is equal to dw upon dx. डेरिव्हेटिव्ह आणि अँटी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन गेट कॅन्सल, म्हणजे इट इज कॅन्सल होणार. फक्त शिल्लक राहणार v is equal to dw upon dx. इक्वेशन नंबर सेकंड. ओके, तुम्हाला इथं दुसरा मार्क पण मिळणार आहे बघा. ओके, म्हणजे खूप महत्वाचं आहे की इंटिग्रेशन ऑफ v dx ला काय म्हणायचं, w मानलं, पुट केलं. ओके, लेट म्हणलो आणि डिफरन्स आहे, दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घेतला, d by dx ऑफ इंटिग्रेशन ऑफ v dx इज इक्वल टू d by dx ऑफ w, म्हणजे dw आपण किती dx. ओके, मग इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह गेट कॅन्सल बोथ ऑफ दिस and v is equal only remain dw upon dx. called equation number first, equation number second. We know that आता आपल्याला एक माहिती आहे काय, की आपण डेरिव्हेटिव्ह घेतला d by dx of u into w. काय घेतला, u into w. हे u आणि w नावाचे दोन फंक्शन आहेत, मला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग काय येईल, पहिलं फंक्शन कॉन्स्टंट u into v वापरला, पहिलं फंक्शन
कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ सेकंड म्हणजे कोण dw अपॉन dx प्लस दुसरा फंक्शन कॉन्स्टंट म्हणजे कोण कॉन्स्टंट w कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे कोण du अपॉन dx बाय u into v rule of u into w rule by rule of differentiation u into v rule इथं वापरला डिफरन्शिएशन ओके आता मी काय करतो तर दोन्ही बाजूचा आता काय घेतो इंटिग्रेशन घेतो काय घेतोय इंटिग्रेशन होते टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड ओके दोन्ही बाजूचं काय घेतलं मी इंटिग्रेशन घेतलं ओके मग आता दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड मला स्पेस थोडा मोठा पाहिजे म्हणून मी इथे घेतो बघा ओके इथं स्पेस मला मोठा मिळाला मग इंटिग्रेशन ऑफ d by dx ऑफ u into w इज इक्वल टू दोन बघा दोन फंक्शन सेपरेट आहे आणि दोघांचं मला इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे मी आत्ताच इथे सेपरेट घेऊन टाकतो जसं आपण बघितलं अल्जेब्रा ऑफ द इंटिग्रेशन मध्ये काय इंटिग्रेशन ऑफ u into dw upon dx with respect to dx plus integration of w into du upon dx ओके आता यामध्ये पुट फर्स्ट अँड सेकंड बघा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल पुट फर्स्ट अँड सेकंड इन अबोव वरती काय करणार ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची इथं तुम्हाला बघा फर्स्ट मार्क सेकंड मार्क इथपर्यंत थर्ड मार्क आणि हे पूर्ण कंप्लीट केल्यानंतर किती मार्क मिळणार आहे फोर्थ मार्क मिळणार ओके तर काय केलं मी फर्स्ट आणि सेकंड यामध्ये पुट करतो डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन गेट कॅन्सल इथे dx शब्द लिहायचा बघा dx डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन गेट कॅन्सल u into w is equal to इंटिग्रेशन ऑफ dw upon dx ला काय आलंय dw upon dx ला काय आलंय हा u as it is dw upon dx ची किंमत काय आहे v u into v dx प्लस इंटिग्रेशन ऑफ w ची काय किंमत आहे v dx w ची किंमत काय आहे v dx इंटिग्रेशन ऑफ v dx ओके w ची काय किंमत आहे इंटिग्रेशन ऑफ v dx into du upon dx आणि विथ रिस्पेक्ट टू काय हा dx ओके मग काय केलं परत इथे मला w ची व्हॅल्यू टाकायची राहिली ओके मला w व्हॅनिश करायचं आहे आपल्याकडे w ची व्हॅल्यू काय इंटिग्रेशन ऑफ v dx मग आलं u into इंटिग्रेशन ऑफ v dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ u into v dx प्लस इंटिग्रेशन याला ब्रॅकेट करतो मी du सुरुवातीला घेतो du अपॉन मल्टिप्लिकेशन इंटरचेंज केलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही dx विथ रिस्पेक्ट टू dx ओके या पद्धतीने काय झाला हा प्रॉब्लेम झाला आता मला कोणाची व्हॅल्यू पाहिजे होती बघा थेरम मध्ये मला कोणाची व्हॅल्यू पाहिजे होती u into v dx माझ्याकडे काय आलं u into v dx म्हणजे नक्कीच हा प्लसचा इकडे काय आणावं लागेल मायनस ने आणावं लागेल आणि म्हणून माझी लास्ट स्टेप वाटलंच तर काय करते बघ व्यवस्थितपणे लिहून घ्या आपल्याकडे फक्त एक लास्ट स्टेप राहिलेली ती आपण परत एकदा घेणार आहोत ओके ओके तर बघा मी परत एकदा एक्सप्लेन करतो आणि लास्ट स्टेप आपण इथं करून घेणार आहोत काय लास्ट स्टेप बाय परत एकदा मी थेरम करतो ही लास्ट स्टेप आपण स्किप करूया ही मी परत एकदा रिपीट करणार आहे लास्ट फक्त थेरम मात्र मी एकदा रिपीट करतो काय इफ u and v आर द डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x काय स्टेटमेंट आहे जर u आणि v नावाचे दोन फंक्शन असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह घेणं आपल्याला शक्य असेल तर इंटिग्रेशन आपल्याला त्या दोघांचं इंटिग्रेशन काय येतं इंटिग्रेशन ऑफ u into v dx इज इक्वल टू फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट दैट इज u कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ सेकंड माइनस big integration into d by dx of u इंटिग्रेशन ऑफ v dx आणि ब्रॅकेटचा किती dx हे आपल्याला प्रूव्ह करायचे त्यासाठी सर्वप्रथम ही स्टेप महत्त्वाची इंटिग्रेशन ऑफ v dx आपल्याला w होते म्हणजे यामधलं जे v चं इंटिग्रेशन आहे ते w होते असं आपण म्हटलो क्वाड्रॅटिक इक्वेशन नंबर फर्स्ट डिफरन्शिएट त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू x ने म्हणून d by dx ऑफ इंटिग्रेशन ऑफ v dx इज इक्वल टू dw upon dx इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह गेट कॅन्सल ओनली रिमेन v इज इक्वल टू dw upon dx quadratic equation number second now we know that next step is very important म्हणजे यामध्ये फक्त ही पहिली स्टेप आणि हे दोन स्टेप पार्ट करायचे होते ओके की ज्यामुळे आपल्याला हे पुढचं स्टेटमेंट म्हणजे पहिल्यामध्ये पुट करायचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा दुसऱ्यामध्ये पुट डेरिव्हेटिव्ह घ्यायचा
इंटिग्रेशन करायचं. मग काय d/dx ऑफ u into w इज इक्वल टू इथं u into v रूल वापरला कोणता डिफरन्शिएशनचा पहिलं फंक्शन कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन कॉन्स्टंट पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ऑन बोथ साइड टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेतलं इंटिग्रेशन ऑफ d/dx ऑफ u into w dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ u into बघा याचं इंटिग्रेशन सेपरेट करून टाकलं लगेच ओके इंटिग्रेट ओके मग इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह कॅन्सल d म्हणजे फक्त कशाला राहील u into w इज इक्वल टू u into आता पुट फर्स्ट अँड सेकंड इन अबो जे एक आणि दोन इक्वेशन त्यामध्ये टाकले dw upon dx ची किंमत आहे माझ्याकडे vdx v आहे ओके dx प्लस w ची किंमत आहे माझ्याकडे इंटिग्रेशन ऑफ vdx आणि इंटू du upon dx विथ रिस्पेक्ट टू किती dx ओके मग परत w ची किंमत आहे माझ्याकडे w ची किंमत किती आहे vdx ची टाकून दिली म्हणजे याच्यामधला v सगळा w सगळा काय केला व्हॅनिश केला मग इंटिग्रेशन पण आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची इंटिग्रेशन ऑफ u into vdx म्हणून काय करावं लागेल आपल्याला एक स्टेप मध्ये बघा काय करता येईल मी इथं लास्ट स्टेप इथं घेतो जे आपल्याला प्रूव्ह मध्ये विचारलं ओके मी हे काय करतोय रब करतोय बाय पार्ट रूल साठी लास्ट स्टेप काय लास्ट स्टेप बघा u into vdx ऍज इट इज राहील ओके म्हणजे u into बघा इथं लास्ट स्टेप मी इथं घेतो दोन स्टेप राहिल्या फक्त u इंटिग्रेशन ऑफ vdx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ u vdx प्लस इंटिग्रेशन ऑफ सॉरी प्लस ओके प्लस इंटिग्रेशन ऑफ du upon dx इंटिग्रेशन ऑफ vdx ब्रॅकेट कंप्लीट dx मला याची व्हॅल्यू काढायची सर्व इकडे u इंटिग्रेशन ऑफ vdx मायनस इंटिग्रेशन ऑफ du upon dx मायनस vdx ब्रॅकेट कंप्लीट dx इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ u into v dx आणि आपल्याला हेच काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं फक्त हे या बाजूला घ्या म्हणजे काय इंटिग्रेशन ऑफ u into v dx इज इक्वल टू u into इंटिग्रेशन ऑफ v dx मायनस इंटिग्रेशन ऑफ du upon dx मायनस v dx into all bracket dx is equal to integration of u into v dx ओके LHS RHS काय करून घ्या फक्त शिफ्ट करून घ्या हा होता तुमचा थेरम हा थेरम खूप महत्त्वाचा आहे या थेरम मध्ये स्टेप नंबर फर्स्ट परत एकदा बघा काय पाठ करायचे इंटिग्रेशन ऑफ v dx is equal to w मानला इंटिग्रेशन ऑफ v dx is equal to w मानला दोघांचा काय घेतला आपण डेरिव्हेटिव्ह घेतला ओके कंप्लीट झालं त्याचं इंटिग्रेशन घेतलं कॅन्सल झालं आपल्या v ची किंमत नाही परत d/dx ऑफ u into w नावाच्या फंक्शनचं काय येतं डिफरन्शिएशन आणि त्याचं काय घेतलं इंटिग्रेशन आणि फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड व्हॅल्यू पुट केले आपल्या त्या इक्वेशन मध्ये आणि आपल्याला रिझल्ट इथं मिळालेला आहे ओके परत एकदा दोनदा तीनदा हा रिझल्ट लिहा मी म्हणेल हा रिझल्ट खूप आणि खूप महत्त्वाचा आहे तुमच्या बोर्ड एक्झाम साठी नक्कीच 4 मार्क साठी आणि याच्यावर एक छोटासा प्रॉब्लेम तुम्हाला 1 मार्कला असणार आहे ओके तर थेरम आज कंप्लीट केलेला आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये यावरचे प्रॉब्लेम बघणार आहोत ओके तर परत एकदा तुम्ही पाठीमागे जाऊन परत एकदा तो चॅप्टर रिकॉल करून घ्या ट्री डायग्राम कडे लक्ष द्या आपण कुठपर्यंत आलोय आपल्याला अजून किती लांब जायचंय म्हणजे जेणेकरून चॅप्टर काय चाललाय काय घेताय ते आपल्याला व्यवस्थित कळेल तरच आपण डेस्टिनेशन माहित असेल तर जाण्याचा मार्ग नक्कीच असतो प्रत्येक मेथड आणि सॉल्व्ह करण्याचा प्रॉब्लेम व्यवस्थितपणे रिमाइंड करा त्याचबरोबर मेथड पाठ करा त्याचबरोबर एक्सेप्शनल एखादा प्रॉब्लेम असेल की जो प्रॉब्लेम थोडा व्यवस्थित पद्धतीने डेव्हलप करून आपण पुढे सॉल्व्ह केलेला आहे ओके तर त्या प्रॉब्लेम कडे काय करा व्यवस्थितपणे लक्ष द्या ते प्रॉब्लेम एक्झाम साठी खूप आणि खूप महत्त्वाचे असतात हा थेरम आपल्या व्हेरी इम्पॉर्टंटच्या नोटबुक मध्ये राईट करून घ्या की जेणेकरून तुम्हाला तो परत प्रॉब्लेम येणार नाही परीक्षेच्या वेळेस फक्त जे काही महत्त्वाचं असेल की ज्याच्याशिवाय आपला पेपर डिझाईन होऊ शकत नाही की ते केल्याशिवाय आपल्याला पुढे काही कळणारच नाही असे थेरम आहे प्रॉब्लेम आहे ते व्यवस्थितपणे काय करून ठेवा संग्रहित करून ठेवा ओके आज आपण थांबतोय उद्या आपण बघणार आहोत याच्यावरले एक्झाम्पल बेस्ड ऑन u into v rule okay to see tomorrow thank you very much